नमस्कार, प्रज्ञास कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आजची रेसिपी आहे बाजरीचं थालीपीठ। खूप छान खुसखुशीत होते थालीपीठ, चवीला सुद्धा खूप छान टेस्टी लागते आणि हेल्दी रेसिपी आहे। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा प्रवासात नेण्यासाठी सुद्धा आपण हे बनवू शकता। छान 2-3 दिवस टिकून राहते। हे बघा, इथे मी बनवून घेतलेत, एकदम छान खुसखुशीत झालेले आहेत। मस्त गरमागरम थालीपीठ लोणचं किंवा दह्याबरोबर सर्व करायचे, खूप छान लागते। चला तर मग कृतीला सुरुवात करूया। इथे मी 1 कप कोथिंबीर स्वच्छ धुवून पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचे आणि कापून घ्यायची आहे। आता त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा 1 मीडियम साईजचा, 1 चमचा हिरवी मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे, 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत, पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल तिखट, धना पावडर आणि जिरे पावडर घालायची आहे, चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मी इथे 1.5 कप बाजरीचं पीठ घातलं आहे। आधी 1 कप घालून घेते, बाकीचा अर्धा कप नंतर घालायचं आहे। हे बघा, हाताने आधी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता बाकीचं पीठ पण घालून घ्यायचं आहे, पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं आहे। आता याच्यामध्ये पाव कप पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे आणि सॉफ्ट असं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। खूप जास्त पाणी लागत नाही, अगदी पाव कप पाणी पुरेसं होतं। याचप्रमाणे मी अजूनही थालीपीठांची रेसिपी चॅनलवरती शेअर केलेली आहे, जसं की ज्वारीचं आणि नाचणीचं थालीपीठ, तेही आपण तिथे पाहू शकता। लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। हे बघा, इथे मी पीठ भिजवून घेतलेलं आहे। आता याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि पीठ छान मळून घ्यायचं आहे। पुन्हा एकदा आपण लगेचच थालीपीठ करून घेणार आहोत, तर एका साईडला तवा गरम करत ठेवलेला आहे आणि आता याचे गोळे करून घ्यायचे आहेत। ज्या साईजचे थालीपीठ आपल्याला बनवायचे आहेत त्यानुसार पिठाचे असे गोळे करून घ्यायचे आहेत। मी एवढ्या प्रमाणामध्ये 5 थालीपीठ बनवून घेतलेले आहेत मीडियम साईजचे। हे बघा, आता तव्यावरती थोडंसं तेल किंवा तूप स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि थालीपीठ डायरेक्ट तव्यावरती आपण थापून घेणार आहोत। हे बघा, अशा प्रकारे थालीपीठ तव्यावरती थापून घ्यायचं आहे। हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे म्हणजे थालीपीठ चिकटत नाही, व्यवस्थित थापलं जातं। हे बघा, आता याच्यावरती थोडंसं पाणी लावून प्लेन करून घ्यायचं आहे म्हणजे आपली जी बोटं उठलेली असतात थालीपीठ थापताना ती दिसत नाहीत आणि वरनं थोडेसे सफेद तेल घालून घ्यायचं आहे। साईडने थोडंसं तूप किंवा तेल सोडून घ्यायचं आहे, वरनं पण थोडंसं तूप किंवा तेल घालायचं आहे आणि छान एका साईडने भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची थालीपीठ भाजताना। हे बघा, एका साईडने हलकंसं ड्राय झालं का पलटी करायचं आहे आणि दुसऱ्या साईडने पण छान भाजून घ्यायचं आहे। मी याला थोडंसं बटर लावून घेते, टेस्ट खूप छान येते थालीपीठाला। आपल्याला हवं असेल तर तेल किंवा तूप लावून घेऊ शकता आणि बटर लावल्यामुळे थालीपीठ छान सॉफ्ट राहते। हे बघा, दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं थालीपीठ। इथे आपलं थालीपीठ छानपैकी भाजलेलं आहे दोन्ही साईडने। आता एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बाकीचं थालीपीठ पण याच प्रकारे बनवून घ्यायचं आहे। अगदी हेल्दी आणि ग्लुटन फ्री अशी रेसिपी आहे, नाश्त्यासाठी किंवा रात्रीच्या जेवणासाठी सुद्धा बनवू शकता। हे बघा, इथे मी सगळे बनवून घेतलेले आहेत, एकदम छान झालेले आहेत। मस्त गरमागरम थालीपीठ दही किंवा लोणच्याबरोबर सर्व करायचे, छान लागतात। एक आपल्याला तोडून दाखवते, छान खुसखुशीत झालेले आहेत। तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये आपले रिप्लाय नक्की कळवा। आणि माझा व्हिडिओ आपल्याला आवडला तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद।